आपण करतो ना ऐक तुला सांगतो पहिले आपण मीटर चेक करू महिन्याची मुदत तुम्हाला दिली मूळ प्रश्न परत तिथंच आहे. मी माझ्या स्वतःसाठी नाही बसलो लोकांच्या आम्ही काम कोणाचं करतो आपणचं काम करतो जे काय आम्ही समाजात लोकांसाठी करतो ते आपणसाठी करतो तिथे आपण करत जाणार आहे. मी स्पष्ट सांगतो आता लोकांना येतो त्यांचं म्हणणं काय आमचं अचानक मीटर बदललं प्रश्न तो आहे आणि त्यांना जर आपण टेक्निकली चॅलेंज केलं ना ते पळून जातात. ऐका पहिलं साधं पाणी पिया ऑफिसला भेटा ऐका साधं पाणी पहिलं पिया नंतर घ्या अरे बाबा मी आता लगेच सांगितलं त्यांना फोन केला लगेच फोन केला ना तुझ्या समोर सांगितलं त्यांना मी आता विरारवरून आल्यावर मी सांगितलं संध्याकाळी मी त्यांना ऑफिसला बोलवतोय आणि बोलून घेतो आज त्यांच्यात आणि आपण इथलं जो काय आहे तुम्ही तुमच्या मार्फत हो अरे हा इथल्या लोकांचा विषय नाही येतो महाराष्ट्राचा विषय आहे. आता लोक काय बोलायला लागले थलपतीने बंद केला गोव्याला बंद झाला युपीला बंद झाला तुम्ही का नाही करत होईल आणि प्रश्न आपण सर्वसामान्य लोकांचा आहे. अरे लोक हिताचे आहेत. राम तुझं म्हणणं बरोबर आहे पण आपण करू ना आपण त्याच्यामध्ये पण आम्ही जेव्हा यांना मतं मागायला जातो लोक आम्हाला विचारतात मतांच्याकडे बोलू नका लोकांच्या विचाराचा करा मत फक्त निवडणुकीचे एक दिवस असतात बरोबर ना तर आम्हाला तुम्ही हे सांगा किंवा जबरदस्ती मी आता काय ठरलंय राम तुम्ही बोला तुम्ही 5-10 मीटर संगीता बरोबर ना जी नावं तुम्ही द्यायची काही ही बिलं त्याच्या जोडीला एक आपण पर्यायी जुना आणि नवीन अशी 2 मीटर बसवायचे महिनाभर ट्रायल घ्यायचा कुठला मीटर योग्य कुठला अयोग्य संपला विषय तुझी तब्येत तुला बोलायला येतं जमतंय का तू आता पण विषय 5-10 लोकांना नाही मी उदाहरण सांगितलं तुला रे उदाहरण सांग ऐक ना ऐकत तुम्ही लक्षात कसं येत नाही आपण ट्रायल म्हणून सांगतोय ना मी इथं नाही सांगत तुम्हाला का संगीताचाच फक्त बसवा असं नाही सांगत तुम्ही द्याल ते ट्रायल म्हणून आपल्याला करायचे ना तो बदलापूरचा एक नमुना होईल तो त्यापेक्षा ना त्यांनी जर ग्राहक संरक्षण कक्ष येतात त्या दिवशी ते जसं बोलले तसं त्यांनी चालू करा तिथल्या ते सांगू आपण करायला ते सांगू त्यांना काय अधिकार आहे रे वर बोलायला लागेल मला ते मी बोलतो चल तू पहिले पेज चल चल घे तोंड बघ कसं झालंय तुझं चालतं घे ना पाणी पहिले त्यांनी उपोषण मागे घेतलंय रडणार तर आपण त्यांच्याकडेच ना तो नक्कीच आपण रडायला माझ्याकडे काही सगळ्यांचा एंट्री तो काय विषय तुम्हाला आहे शिंदे सोडून तू पण नाही तुला पण नाही भेटते का तू किती दिवस झाले भेटली का माझं लक्ष एक लक्षात होतो माझं फार बारीक लक्ष मी एक लक्षात होतो मी कधीही कोणत्याही पत्रकाला बोलवत नाही येतात त्यांच्याशी गप्पा मारतो बघ तू सिंगल सांग हां बस आता तो विषय नाही ना ज्याला त्यांनी प्रत्येकाने हे केला पाहिजे ना मी कोणालाच नाही सिंगल माझा कधी तसा नाही हा मी विचारत असतो रे कुठेशी म्हणे तू मूड आला का माझ्या फोनवरून मी करत असतो नाही ते आपण करून देतो ना घे नाही ते हे घेऊ दे नारळ पाणी आधी नारळ पाणी घ्या मग ते घ्या राजांचं ऐकून संगीता चेंदवड तू हात जरा चेहरा पडलेला तुझा कसा इकडे यांनी त्यांना नारळ पाणी देत या ठिकाणी उपोषण जे आहे रामला माझ्या हातात द्या रामला बघा काय मी नाही सोडलं छत्रपती शिवाजी महाराज की शिंदे सोडलं मी नाही नाही या ठिकाणी पोलीस प्रशासन असू देत लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांच्या संगनमताने आणि संयुक्त या सगळ्या ठिकाणी त्याची दखल घेऊन हे जे उपोषण आहे 3 दिवसांपासून जे सुरू आहे उपोषण का सोडलं हे सांगितलंय का तेच सांगायचं हां आता एक त्या नवीन मीटरच्या ज्या तक्रारी आहेत बरोबर त्या तक्रारीची ट्रायल घेण्यासाठी 10-20 नंबर त्यांनी द्यायचे बिलं आलेले बरोबर त्या जुना मीटर त्या ठिकाणी बसवायचा आणि नवीन मीटर बसवायचा महिनाभर ट्रायल घ्यायची जो बिल वाढीव येत असेल जर नवीन मीटरचा तर तो मीटर सोपं काम बरोबर ना बरोबर म्हणजे डीओडी मीटरची एक परीक्षा घ्यायची ओके चला रे शुभेच्छा तू जरा हसना जरा आता उठशील का मी उठतो बघ ना कशी झाली
आपण उभं नाही राहू शकत. तू कधी आहे? आहे ती पाठपुराव्यालाच आहे. आपण या ठिकाणी लोकांच्या तक्रारी या सुद्धा मला आहेत. माहित नव्हतं, ऐका, प्रतिनिधी ऐका. माहिती आहे. हा. की मीटर आपण जर बिल आलं आणि बिल नाही भरलं की लगेच ते इमिजिएट हे करतात, डिस्कनेक्ट करतात, म्हणजे TOD मीटरच्या बाबतीत. तर कुठेतरी त्यांना त्या बाबतीत इंटिमेशन दिलं बिल पाहिजे. बिल बिल भरलेलंच पाहिजे. बिल भरू नये या मताचा मी कधीच होणार नाही. बरोबर. पाण्याचं सुद्धा, पाण्याचं, विजेचं, ह्या जे बिल आहेत ती बिलं भरली पाहिजे. आपण पहिलं कसं होतं, कारण अल्टिमेटमध्ये 2 महिन्याची मुदत द्यायची. काही लोकांचं असं कंडिशन आहे का लोक हातावरती गमवत आहेत, तर एकाच महिन्याची मुदत तर भेटली पाहिजे. लोक बिल भरतातच ना. अरे त्याचं तुम्हाला व्याज वाटतंय, उलट नुकसान आहे ते. पण पहिल्यापासून तसं चालू नाही होतं. ना, पहिलं चालत म्हणून आता सांगतो तुम्हाला. आता बदलापूरला आता दुसरं पाणी पुरवठ्याचं आहे ना, त्याचं तुम्हाला बिल भरायला जायला लागणार नाही, ऑनलाईन भरायची 2 दिवसात ऑर्डर येते. चांगलं होते तुम्हाला ना. पण नवीन. आपण आता ज्यांची नवीन मीटर बसवायची आहे त्यांना सक्ती केली जाणार आहे का TOD? ऐक ना, तुला काय सांगितलं, संध्याकाळी जेवढ्या तक्रारी राम आणि संगीताने दिलेल्या आहेत त्याच्यापैकी काही मीटर ट्रायलसाठी आपण 10, 20, 25 बसून टाकायचे. त्याच्यामध्ये काही तक्रारी आल्या, जे मीटर फॉल्टी असते त्याचा आपण निर्णय घेऊ. मग तो राज्य सरकारकडे मी तशा पद्धतीने करतो. मग त्यानंतर TOD मीटरच्या बाबतीत जो काही तो निर्णय निर्णय घ्यायचा निकाल तर बघू. आणि बाकी उत्तर तुला आपले उपाध्यक्ष मला तुला पण दिलं असतं ना. उपनगराध्यक्ष प्रियंका दामले सुद्धा उपस्थित आहेत. आपण बघतोय गेल्या 3 खरंच पाहिलं नाही दिवसापासून त्या उपोषण बोलायचं करण्याची नाही. सतत भेट घेत आहेत.